श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सद्गुरु योग महाराज की जय। दयाची गेली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दयांचे नियाठवे शब्द सृष्टी आगवे सारस्वतारवे जिवेसे भौतुवाडपणे अमृताते पालखे म्हणे रसोती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरणी दोन तातले संपूर्ण तत्ववेद श्री गुरूंचे पाय एवढे भाग्य होईल मनुष्याचे तीन व्यवसाय विनाता कडाई नारद भक्ती सुंदर सध्या त्या पहिलं सूत्र आहे त्याच्यामध्ये आता तो भक्ती व्याख्यात सेवा अभिभक्तीची व्याख्या करून सांगणार तर सांगणारे कोण कोणापासून हे ज्ञान झालेलं आहे असं माहिती पाहिजे. भक्तिसूत्र आहे ना त्याच्यावरती बरेचसे सूत्रावरती अनेक ग्रंथकर्त्यांनी ऋषीमुनींनी व्याख्यान केलेले आहे. या सर्वांमध्ये नारद भक्तिसूत्र प्रसिद्ध आहे. गीतेवरती पुष्कळ व्याख्यान आहे, बऱ्याचशा टीका आहे, पण सर्वात प्रसिद्ध कोण आहे? ज्ञानेश्वरी. नका अभंगही पुष्कळ लोकांनी केलेले आहे, सर्वांचे अभंग आहे, पण गाथा म्हटले की परिसिद्धी कोणाची आहे? तुकोबाराची आहे. असं आहे. मग तसे नारद भक्तिसूत्र महत्त्वाचं आहे. पण नारद भक्तिसूत्रात महत्त्वाचं कारण काय? व्यासनारायण खिन्न बसले तेव्हा त्यांना काही आठवेना आणि व्याकुळ झालेले होते. त्यांचा मुलगा ना व्यासनारायणाला, कोण त्यांचा मुलगा? व्यासनारायणाचा मुलगा कोण? सुखदेवजी महाराज. आणि तिथे कोण गेले? त्यांचा इतिहास आहे. पहिले ते उदरातून बाहेरच येईना, 12 वर्ष कुठे राहिले? पण आईच्या उदरातच राहिले. मग व्यासनारायणाने खूप विनंती केली, शेवटी त्याला काही मान देईना. मग भगवंताने सांगितलं, म्हटलं तो काय कर, बाहेर ये, तुला संसार त्रास देणार नाही. इतरांची गोष्ट वेगळी, तुझी गोष्ट वेगळी. तेव्हा तू बाहेर ये. त्या संसाराचं कसं स्वरूप आहे हे शुकाचार्यांना काय होतं? माहिती होतं. म्हणून आपण बाहेर जर आलो तर म्हणलं संसाराच्या खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाहेर 12 वर्ष लपले होते. आणि मग पुढे बाहेर आले तर नागवेची पळून गेले. बराचसा इतिहास आहे. व्यास त्यांच्या पाठीमागे लागले, अरे सुखाताम सुखाताम, एकदा तरी तुझं मुख काय करू दे, बघू दे. खूप आक्रोश करायला लागले. त्यावेळेला झाडं उत्तर देत असं, कोण? पुत्रे पितन्मय सुद्धा तन्नेवरागम असं म्हणे. तर वो भी नाही देऊ, असा सुखाचार्याचा अधिकार. माणसं बोलतील यात काय मोठं विशेष आहे? कोण बोलत होते? झाडं. बराचसा इतिहास आहे. त्याच्या काही बाया गवळ्याने बाया स्नान करत होत्या. शुकाचार्य गेले तर लाजल्या नाही, आणि व्यासनारायण गेले तर काय झालं त्या? मग त्यांना विचारलं, म्हणलं आम्हाला पाहून तुम्ही लाजले, आणि शुक गेला तर त्याला म्हणलं तुम्ही लाजले नाही. श्लोकाच्या ठिकाणी ब्रह्मभाव आहे. कोणता भाव? आणि तुझ्या ठिकाणी जीवभाव आहे. म्हणून तो ब्रह्मभावाला काय व्हायचं आहे?
पात्र पाहिजे. काम क्रोध लोभ नवगी आनंदाची दृष्टी या पदात कोण आहे? शुकाचार्य. बरं का? आणि त्याच्या विरुद्ध पदात कोण आहे? तुकोबा आहे नाही का? जाई होतो माते न करी सायास. तिला सांगतात म्हणलं आमच्या आईसारखे जाईतून. आणि तो जेवढा म्हणा स्वर्गाचा राजा इंद्र. कोण? कुठला राजा? आणि स्वर्ग सोडून अहिल्य करतं मृत्यू लोकात येतं. भजन कोणाचं करतात? इंद्राचं का? मग कोणाचं भजन करतात? तुकाराम आहे. जाईव तुम्हाचे नामी विष्णुदास. तिचा उद्धार केला. कोणाचा? आणि तुकोबाराच्यामुळे त्या बाईचा काय झाला? उद्धार झाला. आणि इंद्राच्यामुळे त्या अहिल्याचं पतन होतं. दगड झाली बा. दुष्टाचा परिणाम. कोणाचा? दुष्टाचा परिणाम. तिला दगड होऊन पडावं लागलं. काय होऊन पडावं? असा वाईट परिणाम आहे. अलीकडेच्या काळात काय आहे? विचित्र. थोडं धर्मक्षेत्राकडे जागृती आहे म्हणून बरं आहे. आता अलीकडे सिनेमाने आणि तुमच्या याने सगळं विद्यार्थ्याची भ्रष्ट बुद्धी काय करून टाकली. खुशाल दारू पितात, काहीतरी खातात, कसेतरी वागतात, बायावर अतिक्रमण करतात. मनमानी आहे सगळं. कोणतं? विवेकानंदाला विसरले ना अमिताभ बच्चनलाच. कोणाला विसरले? विवेकानंदाला. आणि जिथं जा तिथं कोण दिसतं? अमिताभ बच्चन जायचं. जाऊ द्या. शाहरुख खान. मग पुढचा इतिहास. असे शोकाकुलीत होते. कोण? व्यासनारायण. शोक गेला आणि मग शोकाकुलीत झाले. त्यावेळेला नारदाने सरस्वती तीरावरती बसले होते. मग शांत होण्याकरता देवाची प्रार्थना केली. त्यावेळेला नारद महर्षी आणि पुढे व्यासनारायणाला नारद भक्ती संत शांत होण्या. त्याचंच नाव आहे नावात भक्ती संत. नारदाने कोणाला सांगितलं हे? व्यासाला. त्या सूत्राचं नाव आहे नारद. मग त्याची 85 सूत्र आहे. आता तो भक्ती व्याख्याचे आम्हा 7 पासून परम प्रेमरूपा अमृत स्वरूपाच्या त्या ज्ञानापेक्षाही सुद्धा बरं का जीवनामध्ये सर्वांच्या करता भक्तीची आवश्यकता जास्त आहे. भक्ती जर नसेल तर काय उपयोग आहे? नाही जशी भक्ती ते पतित हरिसिन बसत. भक्ती विन पशु षटविने कैसा. हे कोण म्हणतात? नाथ महाराज. नाथ महाराजांच्या याच्यामध्ये नामाविन मुख जीवानवे का जीवानवे का सर्प आहे असं हे वर्णन केलं आहे. नामाविन मुख कोणाचा बीड. आणि जीवानवे वाचानवे लाव यात राहावं घरी यमापुरी. इतकं कोणाला महत्व आहे? भक्तीला महत्व आहे. नाम म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजेच नाम. एवढं महत्व आहे. उद्धाराकरता सर्वात मध्ये आनंद करता मुख्य साधन जर कोणतं असेल भक्ती. कर्म मार्ग कठीण, योग मार्ग कठीण, ज्ञान मार्ग कठीण आणि सोपा मार्ग म्हणजे नामाचं कीर्तन. जळतील पापे नरगती साया सुखे येतो घरा. तुका म्हणे सोपे आणि शहाणा धरी.
मग तो अडाणी का असेना, न शिकलेला असेना, कोण्या जातीतला असेना, गरीब असेना का, तुकोबाराच्या दृष्टीने तुकोबारांना विचारलं, म्हटलं तुकोबारा आहे शहाणा मनुष्य कोण आहे इथं? ते एकदा असाच निवाडा झाला बा. त्याला तिथे दुर्योधन होता, धर्मराज होते. दोघांमध्ये काय फरक आहे हे कळून दिलं नाही. म्हणलं का मी धर्माला मानता आणि दुर्योधनाला काय करत नाही, मानत नाही. मग द्रोणाचार्याने सांगितलं, म्हणलं हे दुर्योधना इकडे ये. आणि ते म्हणले बा एखादा चांगला मनुष्य असेल त्याला बोलावणार ना, मला जरा काम आहे त्याच्याचे. हे भरपूर लोक होते. मग चांगला मनुष्य शोधावा. मग दुर्योधन शोधायला लागला. त्याला एकही चांगला दिसला. हा असा तो तसा, हा असा. जवळजवळ 500 माणसातून एकही सुद्धा त्याला चांगला माणूस दिसेना. विषयांतर होते आपलं. म्हणून असं श्रीमंताचा मुलगा बा, कोणाचा मुलगा पुढे लग्न करायचं, काय करायचं. मग आता पूर्वी आई बाबा लग्न काय आणखी जुळत असे कोण, आई बाप. आता समजा ती मुलगी पाहिजे. 50 पोरी पाहिल्या किती, एकही त्याला काय येईना, पसंत येईना. आई वडिलांना पण यादी पडल्या तर काय करावं. कोणतीच मुलगी याला काय होत नाही, पसंत पडत नाही. मग शेवटी निर्णय केला. ब्रह्मदेवाला चिठ्ठी पाठवली, बरं का, याला पसंत असणारी पोरगी तिकडून पाठवा. कुठून जन्माला आला. ते कसं आहे, तसा दुर्योधनाला एकही माणूस काय दिसेना, चांगला दिसेना. हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा. तसा झाला परत. तर म्हटलं अरे चांगला मनुष्य आणला का? तर म्हटलं चांगला नाही तिथं आणायचा. कुठून? बरोबर म्हटला, बस के खाली. दुर्योधनाला सगळे दोषच दिसायचे. पण धर्मराजाला सांगितलं वाईट माणूस घेऊन या. कोणता माणूस घेऊन या? धर्मराजाला वाईटच दिसेना बा. सगळे काय दिसायचे, हा गुणवान अमुका असा तसा. दुर्योधनाला सगळे वाईटच दिसायचे आणि धर्मराजाला सगळे चांगलेच दिसायचे. पुढे धर्मराजाने मला चांगला माणूस आहे म्हणे, महाराज सगळे चांगलेच माणसं आहे, कोणाकोणाला आणा. बघा म्हणलं दोघा इतका फरक आहे दुर्योधनामध्ये आणि याच्यामध्ये काय एवढा फरक. हे कशा करता सांगायचं. तेव्हा भक्ती मार्गाचा चाललेला आहे. तात्पर्य तो कसाही का असे ना, त्याचा प्रश्न नाही. पण भक्ती क्षेत्रामध्ये नाम ज्याच्या मुखात असे आणि तोच काय शहाणा तो. भगवंताच्या भक्ती करणारा असेल तो शहाणा. आणि बाकी तुकोबाराच्या दृष्टीनं कसं आहे, फक्त शहाणा म्हटले, बाकी त्याला मूर्ख म्हणत आहे तुम्ही म्हणत. भक्ती घेत नाही का, देवाचं नाव घेत नाही का, मग ते कसे आहे ते तुम्ही म्हणत असा. भक्ती नाव घेत असेल तर मग शहाणा म्हणत आहे का. भक्ती प्रेम असो, नाही वैहानिका, पंडित वाचका ज्ञानी असे. तो का म्हणे कृपा करेल अंतरीचे वर्म. तेव्हा कोण श्रेष्ठ ठरवलं? भक्ती करणारा ज्ञानी पुरुष दुर्लभ आहे. ज्ञान योग साध्य आपल्याला 12 अध्यायामध्ये आहे ना. योग काय होत नाही, साधत नाही आहे का रे.
योग का असा साधत नाही, 15 मिनिटात अस्थिर राहत नाही. त्या माणसाला कुठे योग साधतो का? शक्य आहे का? संयम असावा लागतो. काय असावा लागतो? ज्ञानाचाही अधिकारी नाही, योगाचाही अधिकारी नाही. उद्धार तर झाला पाहिजे, प्रवेश तर होत नाही. शाळा असते ना, सर्वांनाच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करता येत नाही. मेडिकल कॉलेजमध्ये तिथं स्टँडर्ड एम्प्लॉईज लागतो. कोणता? असं 100पैकी 90च्या वर मार्क पाहिजे. हे 15 मार्कवाला कुठं चालत असतो. ज्ञानाचा योगाचा सामान्य अधिकारी नाही, स्टँडर्ड आहे काय? क्लेशोधिक स्तरस्तेक्षा अव्यक्त अशक्त चेतसा देहवीर वाद्य तहाने तहानाची भुकेला भुकजी असा मार्ग आहे. आपला लाग लागतो का त्याच्यावर? शक्य आहे का? आहे काय? मोठ्या मोठ्याला त्याच्यामध्ये आश्रय मिळणार. सामान्याची गती काय? म्हणून सामान्य मग भक्ती मार्ग, भक्तिपंत भाऊ आणि पुण्य नागवे या पाप येणे जाणे एका एकेची कंबरी. म्हणून सर्वांमध्ये सुलभ मार्ग कोणता आहे? भक्ती मार्ग. भक्ती मार्ग इतका सोपा मार्ग दुसरा इतराच्या ह्याच्यामध्ये भक्ती मार्ग नाही. काय नाही, तो कठीण मार्ग आहे. बापा अमृत कशा करता का? काय म्हटलं? इतराचा लाग काय होत नाही, लागू योगात नाही. आता इथे 400 पोरं येते, एकाला योग झेपते का? असं बरं ज्ञान मार्ग सर्वांना झेपते का? येत नाही. असं त्याचे व्यसन सुटे ना. काय सुटे ना? कीर्तनकार झाला तरी गुटखा घातल्याशिवाय राहत नाही. बघायचे पाय कळू देत नाही. काय करू देत नाही. आणि गुटखा खाल्ल्यानंतर कुठेही थंकत असतो तो. जिथं जागा दिसेल तिथं थंकतो का? कुठेही थंकतो. असं आहे. गुटख्या कुठे थंकल सांगता येत नाही. माहिती असा जो मनुष्य आहे तेवढ्यावरून तो योगाचा अधिकारी होऊ शकतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार 5 प्रकारचे नाही का, 10 प्रकारचे यम अहिंसा सत्यम तेजस वाग असे. म्हणून सोपा मार्ग सर्वांना, लहान वयापासून तर मोठ्या वयापर्यंत नाही का. लहान हरिपाठ नाही का, हरिपाठाला लहान पोरंही असतात, म्हातारही असं. 5-7 वर्षाचं पोरही असते आणि 100 वर्षाचा काय असतो. सर्व सगळ्याशी येते आणि कलियुगी अवतार देवाच्या नावाने काय होतं देवाचा. म्हणून कशा करता मार्ग. मग साधू संतांनी जास्त प्रचार कोणाचा केला? भक्तीचा. यारे यारे माती बोलले करावा विचार आहे काय. काळ सारावा एकांतवासी देवाच्या दर्शनी तुका म्हणे सोपे शहाणा तुझे. आपण जर योग मार्गामध्ये प्रवेश केला तर समाधीपर्यंतच जाऊ आपण. बरं कर्ममार्गाचा केला चित्तशुद्धी. ज्ञान मार्गाने फक्त मुक्तच होईल, भगवत दर्शन होऊ शकत. सगळ्या साधू संतांना भगवंताचं काय झालेलं आहे? दर्शन. सुंदर ते तुकोबारा सगळे सर्व संतांना काय केलेलं आहे? भगवत दर्शन झालेलं आहे. कोणाच्यामुळे? मग दुसरा दृष्टांत शबरी आहे. तिची जात चांगली आहे का?
मातंग समाजातली होती. कोणत्या समाजाने आता नाव घेता येत नाही. आता महाराण मातंग शब्द बोलता येत. आता हरिजन सुद्धा म्हणता येत नाही. आजचा काल आहे. तेव्हा त्या कालाला अनुसरून आपण वागलं पाहिजे. अशा समाजातली होती. टाकून दिली होती. काय केली आणि पण कोणी विचारेना तिला. पण तिने शेवटी कशाचा जप केला? देवाच्या नावाला. आणि किती जप केला बरं का, ते काही सांगते सारखे. आणि त्या नाम जपामुळे, कोणत्यामुळे? नाम जपामुळे परमात्मा वैकुंठ सोडून कुठे आला? नाही का, अयोध्येत आला. आणि तिचा उद्धार करण्याकरता अयोध्या सोडून वनात जाता. मग आता ती येऊ शकते का ती? खूप म्हणून जाऊन तिथे जाऊन मुद्दाम तिची काय देतो? भेट घेतो का आणि तिला दर्शन देतो. तुमचे ते पोरं सुंदर म्हणतात. पद असे सुंदर पद आहे. आपण क्या कहो प्रभु आवन की, शबरी की कुटिया पावन. जब मेरे राम जी का आवन हुआ, हाँ, जब मेरे राम जी का आवन हुआ, हाँ, जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का आमचे प्रभू आले का आमची कुटी का होईल. मग आपल्याला सगळ्याला माहिती आहे काय त्याच्याविषयी प्रेम आहे. इतकं प्रेम दशरथ राजाला नाही मिळालं. कोणाला? ते प्रेम कोणाला मिळालं? आणि तिला किती आनंद झाला. तुलसीकृत रामायणामध्ये त्या आनंदाच्या भरामध्ये ते रोज राम येईल, राम येईल, राम येईल. झाडाची रस्ता खडे लागू नये म्हणून. आणि खाण्याकरता त्याने काय आणले ते बरं होते ना. आणि सगळे बरं अगोदर तिने काय केले होते? खाऊन पाहिले होते. उष्टी बरं. आणि ती उष्टी बरं कोणाला देते? एक धरण कोणाला आणि एक धरण प्रभू. काही नाही हाताचा धरताना खायला काय करतात? तर लक्ष्मणाने पाहिलं म्हणलं हे द्रोण आहे. त्याला छिद्र दिसले. त्याला विचारलं म्हणलं हे छिद्राचं काय दिसते? झाडं काय काही वानराने खाल्ले का, पक्ष्याने खाल्ले का? नाही म्हणलं मी अगोदर खाऊन पाहिलं. घ्या म्हणायला लागले. खुशाल सांगते मी अगोदर काय करून पाहिले. आता या गोष्टी बरे खायचे का आपण? म्हणून मग तिच्या तोंडाकडे पाहिलं, दाताकडे पाहिलं. ते दात कोण्या युगात झोपले होते कोणाच माहिती. आणि खुशाल सांगते काय करते म्हटलं मी खाऊन तुम्हाला देते. आणि त्याला राग आला. आणि तो द्रोण काय केला? फेकून दिला बा. आणि तो द्रोण जो आहे ना मग रामाकडे पाहते. तेव्हा मग सपाटा लावला कोणी. म्हणलं आपल्या भावाला देवापासून सीता चोरीला गेली तेव्हापासून देवभानावर राहिलेला नाही. कुशाल गोष्टी बरे खातो. पुढे ती संजीवनी झाली. कोणत्या पर्वतावर? ते द्रोणागिरी पर्वतावर ते का झाली. आणि ती संजीवनी शक्ती लागली लक्ष्मणाला. ती संजीवनी आणण्याकरता कोण गेला होता? हनुमान. लाय सजीवन श्रीहरी वीर गुरुजी. ते संजीवनी आणली. आणि लक्ष्मण उठल्यावर देवाने काय दिला? आलिंगन दिला. हनुमान झाले लाय सजीवन प्रकनजी आहे श्रीहरी वीर हर्षी उजळे. बहुत केली, बहुत खूप स्तुती करी बा. जाऊ दे. तेव्हा गोष्टीपुरी खाण्याचं इतकं भाग्य पंडिताला तरी आहे का? ज्ञानीपुरुषाला तरी आहे का? कर्मठाला तरी आहे का? भक्तीच्या कबीराच्या घरी जाऊन काय खातो? कन्या खातो.
आणि द्रोणा आपल्या दुर्योधनाच्याकडे बरं कबीराच्या नाही ना तुमच्या विदुराच्या घरी आमंत्रण आहे का? म्हणला काका भूक लागली आहे जरा. अरे पण म्हणलं आम्ही काय आमंत्रण दिलं होतं का तुला? भलत्या वेळेला चालला आपला. म्हणलं घरच्या घरी कुठं आमंत्रण पाहिजे असते का? आणि मग स्वतःहून ती कन्या काय काय विदुरा घरच्या भक्षुनी कन्या आनंद दिला. हे फळ कोणामुळे मिळालं? भक्ती. असं आहे ना. द्वारकेची राणी हा भाग आहे. जिथे भक्ती असेल तिथे परमात्मा नाही का. कीर्तनाचे नचनाचे जे तर दामाचे नाही पापाचे हे मधमाव गळाने हे सर्व भाग्य कोणाला मिळालं? तो मी वैकुंठी बाळबिंबी वरी योगी याच्या माणसे परी तयापासी पांडवा नाही का. जे नामघोष बरवा मग ते काही बात नाही. ऊच नीच काही तिष्ठे भक्ती देव दासीपत्र कन्या दैत्या घरी लक्षे चर्म रंगू लागे कबीराचे मागे सजन कशा या भिगू लागे माळी सावत्यात नरहरी सोनारा चोका मेळा सांगे नामयाची जणी दरबागरी पाणी काय 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 त्यांचं पचकत आहे डोकं सगळ्या पुंडलिकासाठी आणि तो कामळे भाग हे भाग्य कोणामुळे झाला? भक्तीमुळे. जिथे भक्ती तिथे परमात्मा आणि जिथे भक्ती नसेल तिथे काय नाही नाही का. अलीकडे आज प्रवाह कमी होत चालला. लोक नाही का व्यवहारामध्ये पाहणं श्रीमंत असतात धनिक असतात सगळं वैभव असते आणि त्यांना विचारलं म्हटलं का भक्ती करता का काही? ते म्हणले आम्ही त्या भानगडीत पडत नाही. कशाच्या? भक्तीच्या भानगडीत काय होत नाही. त्यांना भक्ती काय वाटते? भानगड वाटते आहे का नाही. आणि बाकीच्या भानगडी करण्यात करता जन्म जातो. जाऊ द्या. म्हणून सर्वात श्रेष्ठ साधन कोणतं आहे? भक्ती. भक्ती करता उपास्य लागत असते. काय लागते? भक्ती कोणाची करणार तुम्ही? देवळामध्ये देवच नाही. नमस्कार कोणाला करायचा? भिंतीला का? भिंतीलाही नमस्कार करतात. मग ते तुम्हाला माहिती आहे इस्लाम धर्मामध्ये मूर्ती आहे का? मस्जिदमध्ये काय असते? फक्त भिंतच असते. मंदिराची शोभा कशामुळे? थोडंसं सीताराम भक्तीमुळे. बरं मंदिर आहे परमात्मा आहे. रोजचे उपचार झाले पाहिजे. रोजचे काय झाले पाहिजे? नाही तर आपलं एक पिंपळाचं झाड आणि तिथं आपलं मारुतीबाची मूर्ती बसवून ठेवली. आणि जेव्हापासून मूर्ती बसवली तेव्हापासून तिला स्नान नाही, काही शेंदूर नाही, गंध नाही, फुलाची काय नाही. अलीकडे असेच प्रकार काय जास्त आहे. आणि ईश्वर पूजा कमी होत चालली. काय होत चालली? कुठे काय करत आहेत? सगळा तरुण वर्ग काय करते? गंध तरी लावतो का? माळ तरी घालतो का? मग आहे शहाणा म्हणायचा की भक्ती मार्गातला अडाणी म्हणायचा आहे काय? कंठी शोभे ऊर्ध्वपुंड आणि कंठी शोभे माळ. आपलं वारकऱ्याचं लेणं आहे ना. त्यांच्या सीताराम बाबाची बघा किती माळ आहे. माझ्याकडनं तर उचलतच
तरी ते त्याला आनंद आहे. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं सौभाग्य आहे. असं आहे, बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रच नाही, मग तिचं काय सौजन्य आहे, पतिव्रत्यपरण आहे. त्याप्रमाणे आहे की माळच न हे वारकऱ्याचं काय भूषण आहे. कंठी शोभे माळ, आणि ती तुळशीची असते माळ, नाही का. तुळशीला जेवढं महत्त्व का दिलं, सगळ्या पवित्रामध्ये पवित्र झाड कोणतं आहे? चंदनाच्या ठिकाणी गुण आहे, पण तुळशीची बरोबर नाही. म्हणून प्रत्येकाच्या घरी काय असली पाहिजे? तुळशीची सेवा. जाऊ द्या, हे सर्व कशाकरता सांगितलं. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये परमात्मा उच नीच काही, तो कोणत्या जातीतला आहे, पंथातला आहे, लहान आहे का मोठा आहे, गरीब आहे का शहाणा आहे, लंगडा आहे का, फक्त एक भक्त आहे. ते कुर्मदास नावाचा भक्त होता, अपंग होता, त्याला चालता येईना. वारी आली एकादशी, दर्शनाकरता निघाला. कुठं जाणं होते? वारकरी लोक आले, विचारायला लागले. म्हणले बाबा कुठं निघाला? दर्शनाकरता. तर उद्या तर म्हटलं एकादशी आहे आणि तुझ्याकडनं जाणं बरं का एवढं? म्हटलं जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊन तिथूनच देवाला काय करू? नमस्कार करू. आमचा निरोप सांगा. तुमचा लंगडा भक्त आहे, तो काही एकादशीपर्यंत येऊ शकत? तिथूनच काय सांगितलं? नमस्कार सांगितलं देवाला. वारकरी गेले, देवाला सगळा नमस्कार वगैरे करून म्हटलं देवा एक निवेदन आहे. म्हटलं काय निवेदन आहे? तुझा एक अपंग भक्त आहे, म्हटलं तो कुर्मदास, तो काही एकादशीला आज दर्शनाला येऊ शकत नाही. त्याने तिथूनच काय सांगितलं? तर परमात्मा थांबतो का मग? तो का म्हणे याचे अर्थ ज्याचे आणि त्याची चक्रपाणी. मग परमात्मा सगळं टाकलं बघा आणि तिथून गेले आणि कोणाला दर्शन दिलं? आणि तिथंच त्यांनी देह काय केलं? ते कोण लावूल म्हणून गाव आहे, तिथं आहे बा. 2 भक्त आहे. थोडे पुढे गेले की चौथा माळी आहे, अरणमेंढी. आणखी भक्त झाले असतील, पण त्याची नावं काही यादीत आली. तेवढ्यावरून असं समजून आहे की 2च भक्त आहे बा. असं आहे. या क्षेत्रामध्ये कोण कसा असेल आपल्याला काही, मग एवढं भाग्य कशामुळे प्राप्त झालं? भक्तीमुळे. हे सगळा इतिहास कसा आहे? हाच आहे. साधा पक्षीसुद्धा आहे, जटायू पक्षी. कोण? त्याला सुद्धा भक्तीमुळे काय झालं आहे का नाही? राजा दक्षाला रामाची मांडी नाही मिळाली, प्राण सोडते. आणि जटायूला रामप्रभूची काय मिळाली? मांडीवर घेतलं बघा आणि डोळ्याने रामप्रभूला भरून पाहत. मला सांग तुला काय दिलं? तुला सगळा देह हे करू का? तो काही नको. तेव्हा असं भाग्य कोणालाच प्राप्त झालं नाही. तुझ्या मांडीवर मी आहो, तुझं रूप काय करतो आणि तुझ्या हाताने काय पितो? तीर्थ. मग आता इतकं भाग्य जर प्राप्त सोडून देऊन काय मागायचं आहे? तुमच्या रूपात आमचं रूप काय करा? मिळून टाका. मग आपलं स्वरूप काय दिलं? साधा पक्षी जातीने. कोण आहे? आणि भाग्य कोणामुळे झालं? भक्ती. काही धन आहे का त्याच्याजवळ? आणि जात कोणती आहे? गीत जात आहे. असं आहे ना, गिधाड जाती म्हटलं. म्हणजे भाग्य कशामुळे प्राप्त झालं? काय काय विद्वान होता का तो? धनवान होता का? जात तरी चांगली होती का? रूपवान होता का? पण भक्ती होती. काय होती? असं आहे. काय कुब्जेचं रूप काय चांगलं होतं का? रूपात नाही का? मंगळवेळाची तिचं का वेश्या होती तिथं.
कानामात्र पण परमात्म्याचं स्वरूप कसं हे सारा भक्त कशाने मिळत असेल तर हा सगळा भक्तीचं भाग्य आहे. भक्तिभाग्य सीमा स्वाधीन पुरुषार्थ भक्तीनेच पुरुषार्थ प्राप्त ज्ञान देतो. त्याच्याकरता सर्व कामही सुद्धा करून हे करत असतो. बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला का बराचसा म्हणजे नारद भक्तिसूत्र आहे. माणसाला ज्ञान असावं लागतं. अज्ञानाची भक्ती म्हणून ज्ञान असेल तर फार चांगली गोष्ट आहे. त्या ज्ञानाकरता हा प्रकार आहे. मग तो तुम्हाला आहे ना भक्ती कशी करावी याचं परमात्म्याच्या स्वरूपाचं काय पाहिजे ज्ञान पाहिजे. आपल्याला कुठे जायचं असलं त्या गावाचं आपल्याला काय पाहिजे त्या वाहनाचं सुद्धा काय पाहिजे. आता पंचायत होत असते बघा तुम्हाला कल्पना आहे बघा काय काय वर आहे. तुमच्या इष्टीचा प्रवास करणं सोपं कोणा कुठला प्रवास करणं सोपं. विमानाचा प्रवास करणं म्हणजे थोडं ज्ञान असावं लागतं. नाही तर विमान सुट्टी बोलतं याची तिकीट असते आणि मग ध्यानात येत असते म्हटलं इथं नागपूरला जाणार आहे ना आपल्याला तर मुंबईला जायला. त्याचं काय करावं लागते विचारपूस करावं लागते का विमान कुठे जाते काय जाते आमचं बरोबर आहे का. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये भक्तीचं काय असावं लागतं. नाही तो सेंद्री हेंद्री दैवते कोणी पडे की ते आपल्या पोटाची रडते आहे काय उपयोग आहे का त्याचा. म्हणून आम्ही ज्याची दास पंढरी वा तो हा देवाचाही काळ कळकळाचा पोरायला परीक्षेला म्हणून भगवंताचं काय असायला पाहिजे ज्ञान असावं. तसं तुम्हाला पत्ताच माहिती नाही. पेशंट दिसतो का तुम्हाला असं कोणीतरी आपला ग्रस्त आणि खेटवळ मनुष्य गेला बघा पुण्यासारख्या ठिकाणी मग बरं वाटतं रिक्षावाल्याला बोलावलं. म्हणलं हे रिक्षावाला इकडे या. तर म्हणलं चांगली गोष्ट म्हणलं तुम्हाला कुठं जायचं आहे. तर ज्याला जायचं होतं तो म्हणायला लागला तो किती दिवसापासून धंदा करतो. म्हणलं बरेच वर्ष झालं. म्हटलं तुला कळत नाही का कुठं जायचं. या बघा अहो पण म्हटलं तुम्हाला कुठं जायचं आहे. म्हटलं तुला कळत नाही का या बघा. म्हणलं मला न्यायचं तरी कुठं. म्हणलं का आमच्या गावामध्ये म्हातारी आहे आणि त्या म्हातारीचा जावई आणखी पुण्याला राहतो आणि त्या म्हातारीच्या जावयाकडे तुम्ही घेऊन चला. म्हणले बा असले जावई हजार जावई कुठं झाले तुला कोणत्या जावयाकडे घेऊन जाण्याचं काय पाहिजे. ज्ञान नसेल तर काय उपयोग आहे. ज्ञान असलं म्हणजे व्यवहार हे होत. ज्ञान नसेल तर आहे का नाही. अवजानंती माम मानुषीम परमभाव मजानंद आहे का. कोणाची भक्ती करून काम बघत असते तो हा देवाचाही आणि काय कळकळाचा. कोणी आपला भक्त होता पण तो आपला मंजाभाव म्हणावं साधी आपली हे त्यांच्या पंढरपूरला होतं बघा. एक आमच्या वाड्यामध्ये एक म्हातारी होती. ती पांडुरंगाच्या आणि याची काम करत असे. तिच्याकडे भांडे घासण्याचं काम होतं. मग तिला खूप मोठा प्रसाद मिळत असे एवढा मोठा. मग ती घेऊन यायची. घरी आल्यानंतर बोनं तयार करायचे भात शिजवायचे आणि चंद्रभागेच्या पलीकडे एक मंजाबाचं देवीचं देऊळ होतं आणि तिथं घेऊन जायचे मग जेवण करायचे. आम्ही म्हटलं आजी एवढा मोठा परमात्मा आणि त्याचं इथं हे आणि तुम्ही आणखी तिथं जाऊन ते पूजा करतात तेव्हा कुठे जेव्हा
वा म्हणायला काय आमच्या देव एवढा मोठा आहे का म्हणजे काम कुठं करते पांडुरंगाच्या देवळा आणि भक्ती कोणाची करते तिला पांडुरंग कळालेला देव कळावा लागतो आनंदाद्वय जो काय नाही भक्ती कोणीतरी उपासक असावा लागतो काय करावं लागतो आणि त्याचा आपल्याला काय असलं पाहिजे ज्ञान म्हणून जो कोणी उपास नाही का नाहीतर ज्ञान नसेल तर काय उपयोग आहे ज्ञानेविन व्यर्थ गेले त्याप्रमाणे ज्याची भक्ती करायची आहे ते भक्ती तिचं स्वरूप काय आहे असं भक्ती क्षेत्रामध्ये आणि भक्तीचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये वर्णन आहे त्याच्यामध्ये नारद भक्तिसूत्र श्रेष्ठ आहे खोलून खोलून काय केलेलं आहे विचार केलेला आहे का नाही एखाद्या ठिकाणी तपासायला गेलो आपण डॉक्टरकडे म्हणजे खोलून खोलून आपल्याला विचारतात आणि मग निदान लावतात त्याप्रमाणे आता तो भक्ती व्याख्यास्यामः सा तस्मिन् परमप्रेमरूपा यल्लब्ध्वा यत्प्राप्य न पांचती न शोचती न द्वेष्टी न रमती अशी फलं सांगितली यावर आता तो भक्ती व्याख्या सा तस्मिन् यल्लब्ध्वा चा परम लाभं मन्यते त्याचं फल जगामध्ये भक्तीचं जे फल आहे त्या फलाची बरोबरी जगातलं कोणतंच फल करू शकत नाही हे जे आपण व्यवहारामध्ये पाहतो ना आहे पुष्कळची फळं आहे पण आंब्याची बरोबरी आहे का आणि त्याच्यात म्हणा देवगडचा हापूस कोणता मग दिसायला फळ लहानच आहे पण त्याच्यात गुण कसे आहे दिसते लहानसं एवढं मोठं फणस दिसते 5 रुपयाला विकत भेटते आणि एवढासा आंबा 50 रुपयाला घ्यावा लागला कारण त्याच्यामध्ये गुण किती आहे एकाला विचारलं म्हणलं का हे लहानचं फळ इतके रुपये देतात आणि एवढं मोठं नारळ एवढं 20 रुपयाला घेऊन जातात एवढं मोठं तर म्हणलं याच्यात गुण किती आहे मग त्याचं फल कळायला पाहिजे त्याप्रमाणे फलावर आहे पण या भक्तीची फलं किती आहे म्हणजे अर्थात भक्ती व्याख्यास्यामः सा तस्मिन् परमवे अमृतस्वरूपाय यल्लब्ध्वा चा परम लाभं मन्यते नाधिगमः यस्मिन् स्थितो दुःखिनः यल्लब्ध्वा पवान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत्प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति यज्ञात्मा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति ही फलं सांगितली एवढी फलं याच्यापासून आपल्याला काय आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती रस्या स्निग्धा स्थिरावर आहे का नाही हे सगळे फळं आपल्याला प्राप्त होतात त्याच्यापासून अमृताचा काय होत असं लाभ होत असं मग भक्तीमध्ये त्या भक्तिसूत्राचं वर्णन व क्रमाने आपण आणि पाहू 1-2 सूत्र आहे पाठ करून आणायचं आता तो भक्ती व्याख्यास्यामः सा तस्मिन् अमृतरूपं म्हणून भक्तीला काय म्हटलेलं आहे तिच्यात काय कळते मधुर रस आहे का नाही आंब्यामधून कोणता रस कळतो मधुर आणि कारल्याचा तर काय गोड रसते का म्हणून त्या फळात म्हणून भक्तीतून कोणता रस अमृत स्वरूप आहे आणखी वर्णन केलं आहे क्रमाक्रमाने आपण काय करू त्याचं वर्णन करू सीतारामबाची इच्छा आहे चालू दे आपलं बंद कशाला पाडायचं नाही का तिथले पाठ बंद असतील कुठले पण आपले स्वतंत्र पाठ सुरू करायला काय हरकत जेवढे येतील तेवढे याच वेळेला उद्यासुद्धा काय करू